विकेट गरजेची आहे. बघूया ती विकेट येते का. आनंद जाधव तुमच्याकडे चान्स आहे. नॉट आउट. इथे आनंद जाधव यांच्याकडे चान्स होता पण त्यांनी तो चान्स घालवलेला आणि इथे विकेटचं पतन. रुपेश जाधव बॅक टू द जगाव. इथून पुढे मॅचची रूपरेषा थोडीशी बदलू शकते. 2 धावा. रुपेश जाधव बॅक टू द पवेलियन. शंभू 11 इथून पुढे कुठेतरी कमबॅक करू शकतो. तुम्हाला कमबॅक करायचा आहे. तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एवढ्या विकेट्स येतील तेवढा स्कोर थांबला जाईल. आकाश जाधव अजूनही पुढील बॉल सुनील जाधव यांच्यासाठी. इथे बघूया एक चोटी धाव आणि इथे काय होतंय एक्स्ट्राचा. बाईस प्लस बघितला जात नाही. तुमचा खेळ तुमचा अनुभव हा इथे आपल्याला दिसत आहे. खूप चांगला 68 खूप चांगला असा चौकार मारलेला आहे सुनील जाधव यांच्यासाठी. लहानपणापासून क्रिकेटचा वेळ आता एवढं वर्ष वय झाल्यानंतरही आता त्यांची बॅटिंग मध्ये तुम्ही बघू शकता. DID 9+1 इथे फ्रीची मुभा दिली जाईल. सुनील जाधव वर्सेस तात्या. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुनील जाधव यांनी जर इथे चौकार मारला तर अक्षय जाधव यांच्याकडून 201 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. किती धावा मिळवून देत आहेत आपल्या संघाला. पुढचा बॉल आणि इथे बघूया काय आउट ओळखलं जात आहे. तसेच आकाश जाधव उर्फ पप्प्या यांना हार्ड हिटर म्हणून ओळखलं जात आहे. बघूया आपला नेक्स्ट ओव्हर. आनंद जाधव यांचा खूप चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश जाधव यांना थोडाफार समजलं नाही पण इथे नो बॉल. शंभू 11 टीम इथे काय करते आपल्याला काय कळत नाहीये. एक एक्स्ट्रा रन तुमच्या माध्यमातून खूप आलेले आहेत. शंभू 11 तुम्हाला बॉल आणि इथे एक धाव. संतोष जाधव संतोष यांच्या माध्यमातून चांगला डिफेन्स. 1 रन काढून दिले. त्यांना माहिती आहे की आपल्या समोरचा बॅट्समॅन आहे तो फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅट मधून धावा येत आहे तर त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. इथं पुढचा बॉल पुढे काय होतंय. एक धाव. स्नेहा इथे बॉल अडवला असता तर आपल्या संघासाठी 1 धाव वाचवू शकली असती. आनंद जाधव यांनी या बॉलला विकेट घेतली तर 201 रुपये पण इथे नो बॉल. आनंद जाधव तुमच्यावरती एवढे कॅश प्राइस लागू आहेत. तुम्हाला चांगली गोलंदाजी करणे आवश्यक आहे. आपल्या संघासाठी पुढील बॉल आणि इथे काय झालेलं आहे कॅच ड्रॉप. त्या पद्धतीने 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धावाचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात आकाश जाधव बॅक टू प्रीमियर लीग जिंकायला उतरलो आम्ही मैदानात. ढोल ताशांचा नाद वाजला रक्तामध्ये जोश जागला. छाती ठोकून सांगतो आम्ही विजय आमचाच ठरला. बॅट फिरली चेंडू उडाला आकाशालाही भिडला. शंभू 11 विकास जाधव आणि योगेश जाधव. बघूया आपल्या संघासाठी काय करताय. मोठं लक्ष आहे त्यांच्या समोर. पहिल्या बॉल पासून पहिल्या ओव्हर पासून फटकेबाजी करावी लागेल. इथे बघूया टिकून घे आउट नको सोडू. सुरुवात होत आहे मॅचला. जसे फिल्डिंग सजवताना दिसत आहेत अनुप्रिया 11. पुढचा बॉल आणि इथे पहिलाच बॉल आणि सिंगल धावनं सुरुवात केलेली आहे. बघूया आता स्ट्राईक एंडला आहेत विकास जाधव. बघूया आपल्या संघासाठी काय ते. पुढचा बॉल आणि ते खूप चांगले फिल्डिंग आकाश जाधव यांच्या माध्यमातून. चौकार अडवलेला आपल्या संघासाठी. खूप बॅटिंग मध्ये तसेच फिल्डिंग मध्ये दोन्ही साईडला एफर्ट दिसत आहेत पप्पू जाधवचे. बघूया पुढचा बॉल रुपेश जाधव यांचा विकेट आणि ते काय पाहायला मिळेल चौकार. संघ मालक
थोडीशी चुकी करताना दिसत आहेत. नाव घुमू देगा. अनुप्रिया 11 संघाला मॅच जिंकायची असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे, कारण हे दोन्ही बॅट्समॅन हार्ड हिटर नावाने ओळखले जातात. फटकेबाजी चांगली होते त्यांच्या माध्यमातून. दोन्ही भाऊ चांगली फटकेबाजी करता इथे दिसत आहे. पुढचा बॉल आणि ते चौकार. इथे पाहायला भेटत आहे विकास जाधव. कोण इथं व्हिडिओ काढते. पुढचा बॉल रुपेश जाधव साठी. बघूया पुढच्या बॉलवर काय होतंय आणि ते अजून एक चौकार. जशास तसं उत्तर देण्यात आलेलं विकास जाधव यांच्या माध्यमातून. ती ठोकून सांगतो आम्ही तुम्हाला एक मोठा रनचा तुम्ही पाठलाग करता तर तुमच्या बॅट मधून चौकार येणे गरजेचं. आता काय करतायत योगेश जाधव आपल्या संघासाठी. पुढचा बॉल हरीश जाधव टाकतील योगेश जाधव साठी. बघूया पुढचा बॉल आणि ते चांगली फिल्डिंग आपल्याला इथे दिसत आहे रुपेश जाधव यांच्या माध्यमातून. एक सिंगल डाव येईल. पुढचा बॉल विकास जाधव यांच्यासाठी हरीश जाधव. बघूया काय करतायत. हो खूप छान पद्धतीने मारलं, पण इथे काय चुकी चुकी चुकी. नाही करू शकत तुम्ही. रनआउटच्या स्वरूपात तुम्ही विकेट नाही देऊ शकत. तुम्ही मोठं आव्हान चेस करताय. फायनलची मॅच आहे. तुम्हाला शेवटपर्यंत खेळणे. फायनलचे मॅन ऑफ द मॅच आनंद जाधव बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. बॉल काही ते विकास जाधव इथे डी मध्ये जाईल. ओके विकास जाधव यांनी 3 बॉल 3 चौके मारले. एवढ जोडीकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. वाह वाह किती छान आपल्याला पाहायला मिळते. आपला संघ जरी बाहेर गेला असला तरी शंभर संघासाठी. तसेच अजिंक्य जाधव अजय जाधव एक तर चौकार आलेला आहे. बघूया पुढच्या बॉलवरती काय होईल. इथे विकेटचा पतन. मालकांना सामना जिंकून द्यायचा असेल तर चांगला खेळ करावा जावे. किशोर जाधव यांच्या माध्यमातून 3 चौकार लगातार आले तर गणेश जाधव यांच्या आपल्याकडून पण घ्यायची जोडी 101. तसेच सूर्यकांत जाधव यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज लावलेला आहे. महेश जाधव यांच्याकडून पण 101 रुपयाचा कॅश प्राइज लावलेला आहे. बघा फायनल म्हणजे काय असतं. पैशांचा बरसाव इथे सर्वांना पाहायला मिळतंय. किशोर जाधव बघूया नेक्स्ट बॉल. इथे व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. संघ मालक तुम्ही यात चुका करू शकत नाहीत. बघूया पुढचा बॉल. किशोर जाधव पेस कर. इथे नो बॉल आणि काय पाहायला मिळतंय एक धाव. एवन जोडीकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज. तसेच लेवेने 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि इथे काय पाहायला मिळतंय सिंगल धाव. सिंगल धावेवरती थांबावं लागेल. एक्के दुक्के से काम नाही चलेगा भैया. 25 रन्स ऑन बोर्ड. आनंद जाधव यांच्यावरती पैशांचा बरसा होत आहे. 3 चौकार मारले तर महेश जाधव यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आनंद जाधव तुमच्याकडे आतापर्यंत 2000 रुपयाचा कॅश प्राइज लावलेले 3 चौकासाठी लगातार. 501 रुपयाचा कॅश प्राइज. अरे इथे काय बघायला भेटतंय डिक्लेअरच्या स्वरूपात एक खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते पप्पा याच्या माध्यमातून. पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल. वाह वाह काय गोलंदाजी पाहायला भेटते. फायनल मध्ये आपला खेळ कसा दाखवायचा. एक चौका मारला तर एवन जोडी 501 रुपयाचा कॅश प्राइज. बघूया पुढचा बॉल आणि ते आपण इथे किशोर जाधव यांच्यावरती पैसे लावताना दिसत आहेत. ढोल ताशांचा खूप मोठं सहकार्य दिसत आहे. 3 4 लावणे. जोश जागला. 2 छाती ठोकून पुढे इथे काय पाहायला भेटतंय. एक 2 धावे. 1 धावेचं 2 धावेमध्ये रूपांतर. पप्पाने जर विकेट घेतली तर दवेने विलेवन यांच्या संघाकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुढचा बॉल आणि चौकार. रुपेश जाधव यांचा चांगला एफर्ट. तर जॉय आवाकाचा आहे.
आता नाही बॉलिंग मध्ये एक्स्ट्रा रन दिले तुम्हाला चांगला खेळ करा. ओ इथे काय पाहायला मिळते, सुंदर सुंदर अशी फिल्डिंग सुनील जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. पुढील बॉल रुपेश यांचा 3-4 यांच्यावरती दोन चौकारावरती 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. A1 जोडी इथे काय पाहायला भेटतंय, नो बॉल नो प्लस 1.